तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी एक माझ्याकडे घरामध्ये ब्लाउज पीस होता। हा थोडासा जाडसर असा ब्लाउज पीस आहे, त्याच्यामुळे मी हा घेतलेला आहे आणि त्याची अस्तरची आणि त्या ब्लाउज पीसची मी कटिंग करून घेतलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर टाचण्या लावत मी हे दोन्ही पीस एकमेकाला अटॅच करून घेतलेले आहेत आणि याची मापे मी तुम्हाला दाखवते। जी स्क्रीनवर मापे दाखवलेली आहेत ना, त्याच मापाने हे फ्रीजचं कवरचं खालचा बेस जो आहे ना, तो आपण बनवून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे। तर याची लांबी 37 इंच इतकी घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ना, ती 21 इंच इतकी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक मी हे कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर टाचण्या लावत एकमेकाला जोडून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला पॉकेट बनवण्याकरता इथे मी 21 इंच लांबीचं आणि 5.5 इंच रुंदीचं असं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे। फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही कट केलेले आहेत आणि ते एकमेकाला स्टिच करत अटॅच देखील करून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर इथे आपल्याला एक पट्टी कट करायची आहे 1.5 इंचाची, कारण की तिथे आपल्याला पाइपिंग तयार करायची आहे। जे आपण पॉकेट बनवणार आहोत ना, त्याला अटॅच करण्याकरता पाइपिंगसारखी एक पट्टी लागणार आहे। तर अशा पद्धतीने ही पट्टी मी पूर्ण बघा स्टिच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे आपण पॉकेटचा भाग कट करून ठेवला होता ना, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला 7 इंच असं माप टाकायचं आहे, म्हणजे इथे आपले 3 पॉकेट तयार होतील, 7 त्रिक 21। तर अशा पद्धतीने 7-7 इंचाचं माप टाकायचं आहे आणि इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथे आपले पॉकेट बनले जातील। तर अशा पद्धतीने इथे मी मार्क करून घेतलेला आहे। फ्रेंड्स, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे फ्रीजचे कवर बनले जाते आणि आपल्याला बाजारातनं आणायचीही गरज पडणार नाही, कारण की घरच्या घरी एकदम टिकाऊ पद्धतीने अशा प्रकारे जर फ्रीजचं कवर बनत असेल तर कशाला बरं आपल्याला मार्केटमधून आणायची गरज लागेल। तर अशा पद्धतीने सर्व मार्किंग माझी करून झालेली आहे आणि त्यानंतर जी काळ्या रंगाची आपण पट्टी तयार करून ठेवली होती ना, ती इथे या रेषेवर आपल्याला शिलाई मारत जोडून घ्यायची आहे। पट्टी जोडून झालेली आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं पण आपल्याला 1-1.5 इंचाची पट्टी स्टिच करत इथे पाइपिंग तयार करून घ्यायची आहे आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या भागाला पण आपल्याला अशीच 1.5 इंचाची पट्टी स्टिच करून अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे दोन्ही पीसेस माझे तयार करून झालेले आहेत आणि किती छान आणि सुंदररित्या एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेले आहे। आणि त्यानंतर कवरचा जो खालचा बेस आपण तयार करून ठेवला होता ना, तो घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक सेट करायचं आहे आणि सेट करून झाल्यानंतर तिथे शिलाई मारत अटॅच देखील करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही पीसेस इथे शिलाई मारत अटॅच करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता या कवरच्या बेसला बघा दोन्हीही पॉकेट माझे स्टिच करून अटॅच करून झालेले आहेत आणि त्यानंतर जिथे आपण काळ्या रंगाची पट्टी अटॅच केली होती ना, तिथे आपल्याला शिलाई मारून हे पॉकेट तयार करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजूकडनं सेम त्याच काळ्या रंगाच्या पट्टीवर आपल्याला शिलाई मारायची आहे आणि पॉकेट तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हे पॉकेट तयार करून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता फ्रीजचं कवर बनवण्याकरता मी सफेद रंगाच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे आणि त्याची आउटलाईन आणि बॉर्डर बनवण्याकरता मी काळ्या रंगाच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे। त्याच्यामुळे जे फ्रीजचे कवर आहे ना, ते एकदम छान आणि असं उठून दिसलं जाईल, त्याकरता इथे मी काळ्या रंगाच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे। आणि त्यानंतर फ्रीजचे कवर जे आपण बनवून ठेवले होते त्याला आपल्याला काळ्या रंगाच्या पट्ट्या कट करायच्या आहेत 1.5 इंचाच्या आणि त्या स्टिच करत अटॅच करत इथे आपल्याला या फॅब्रिकला पाइपिंग देखील तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पट्टी अटॅच करायची आहे आणि त्यानंतर पाइपिंग तयार करून घ्यायची आहे। संपूर्ण चारही बाजूकडनं सेम याच पद्धतीने आपल्याला पाइपिंग तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदररित्या हे आपले फ्रीजचे कवर बनले गेलेले आहे आणि ते पण फिनिशिंगमध्ये आणि डिटेलिंगमध्ये। तर काळ्या रंगाची जी बॉर्डर आपण बनवलेली आहे ना, त्याच्यामुळे फ्रीजचे कवर आहे ना, ते एकदम असे उठून आणि खुलून दिसत आहे। तर फ्रेंड्स, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे फ्रीजचं कवर कसं बनवायचं ते।
तर चला मग याला मी फ्रीजवर टाकूनसुद्धा दाखवत आहे तुम्हाला. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल की किती सहजरित्या आपलं हे फ्रीजचं कवर बनलं गेलेलं आहे आणि ते पण फक्त एका ब्लाऊज पीसचा आणि अस्तरचा वापर करून. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप करायचं आहे. आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.